जय जय रघुवीर समर्थ. श्रीदासबोध ग्रंथ समास 9. परमार्थ स्तवन नाम. श्रीराम समर्थ. आता स्तव हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ ना तरी समर्थांमध्ये समर्थ योग हा आहे जरी परम सुगम परिजनाशी झाला दुर्गम का जयाचे चुकले वर्म सत्संगमागेकडे नाना साधनांचा उदार हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार वेदशास्त्री जे सार ते अनुभवासी ये आहे तरी चहूकडे परी अनुमात्र दृष्टी न पडे उदास परी एकीकडे पाहता दिसेना आकाशमार्गे गुप्तपंथ जाणता योगी समर्थ इतरांचा हा गोह्यार्थ सहज न कळे साराचे ही निजसार अखंड क्षपार नेऊ न सकतित क्षर काही केल्या तयाशी नाही राजभये अथवा नाही अग्निभये अथवा श्वापद भये बोलूच नये परब्रह्म ते हलवेना अथवा ठावही चुकेना कालांतरी कळेना चळेना जेथेची जेथे ऐसे ते निज ठेवणे कदापि पालटणे अथवा नव्हे अधिक उणे बहुता काळे अथवा ते घसवाटेना अथवा अदृष्ट होईना ना तरी पाहता दिसेना गुरु आज्ञे विन माया योगी या समर्थ ज्याशी जनिज स्वार्थ त्यासी बोलला परमार्थ परमगुह्य म्हणून जेही शोधून पाहिला त्याचे अर्थ सापडला एरा असून अलभ्य झाला जन्मोजन्मी अपूर्तता या परमार्थाची वार्ता नाही जन्ममृत्यूची आणि पदवी ते संयोज्यतेचे सनिध्येशी लाभे माया विवेकी मावळे सारासार विचार कळे परब्रह्म हेची निवळे अंतर्यामी ब्रह्म भासले उदंड ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड पंचभूताचे ते थोतांड तुच्छ वाटे प्रपंच वाटे लटिका माया वाटे ती लापानिका शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला ब्रह्मस्थित बाणता अंतरी संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी दृष्टीने जुनी जर्जरी कुहीट जाहली ऐसा हा परमार्थ जो का त्याचा निजस्वार्थ आता या समर्थास समर्थ किती म्हणून या म्हणावे या परमार्थाकरिता ब्रह्मादि कष्ट विश्रामता योगी पावती तन्मयता परब्रह्मी परमार्थ सकळास विसावा सिद्ध साधू महानुभावा सखी सात्विक जड जीवा सत्संगे करोनी परमार्थ जन्माचे सार्थक परमार्थ संसारी तारक परमार्थ दाखवी परलोक धार्मिकांसी परमार्थ तापयासी थार परमार्थ साधकांचा आधार परमार्थ दाखवी पार भवसागराचा परमार्थी जो राजधारी परमार्थ नाही तो भिकारी या परमार्थाचे सरी कोणासही द्यावे अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे मुख्य परमार्थातुडे अनुभवासी जेने परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला एर तो पापी जन्मला कुलश्रया कारणे असो भगवत प्राप्ती विन करी संसाराचा क्षीण त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नये भल्या परमार्थ भरावे शरीर सार्थक करावे पूर्वजास उद्धरावे हरिभक्ती करोनी इति श्रीदासबोध बोधे गुरुशिष्य संवादे परमार्थ स्तवन नाम समास 9 तत्सत् प्रभु रामचंद्रार्पणमस्तु. अध्याय समास 10. नरदेहस्तवन निरूपन्नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हो नरदेहो येथील अपूर्वता पाहो जो की जे परमार्थ परप्लाहो तो पावे सिद्धते या नरदेहाचे नी लागवेगे एक लागले भक्ती संगे ऐक परमार्थ वितरांगे गिरी कंदरे सेविली एक फिरती तीर्थाटने एक करती पुरुषचरणे एक अखंड नाम स्मरणे निष्ठावंत राहिले एक तपे करू लागले एक योग्य भासे महाभले एक अभ्यास योगे झाले वेदशास्त्रे व्युत्पन्न एकी हट निग्रह केला देह अत्यंत पीडिला एके देव ठाई पडेला भावार्थी बळे एक महानुभव विख्यात एक भक्त झाले ख्यात एक सिद्धाकस्मात गगन ओघळती एक तेजीची झाले एक जळी मिळवून गेले एक ते दिसती अदृश्य झाले वायू स्वरूपे एक एकाची बहुधा होती एक देखताची निघुनी जाती एक बसले असता भ्रमती नाना स्थाने समुद्री एक भयानकावरी बैसती एक अचेतेने चालविती एक प्रेते उठविती तपोबळे करुनी एक तेजे मंद करती एक जळी आटविती एक वायू निरोधते विश्वजनाचा ऐसे हटनिग्रह कृतबुद्धी जयासी ओळखा नाना सिद्धी ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन या गेले एक मनोसिद्ध एक वाचा सिद्ध एक अल्पसिद्ध एक सर्वसिद्ध ऐसे नाना प्रकारचे सिद्ध विख्यात झाले एक नवविधा भक्ती राजपंथे गेले तरले परलोकीचे निजस्वार्थे एक योगी
योगी गुप्त पंथे ब्रह्म त्रिभुवना पावले. एक वैकुंठासी गेले, एक सत्यलोकी राहिले, एक कैलासी ते बैसविले शिवरूप होऊनी. एक इंद्रलोकीचे इंद्र झाले, एक पितृलोकी मिळाले, एक ते उड्डाणी बैसले, एक ते शिरसागरे. सलोकता समीपता स्वरूपता संयोजता ऐशा चत्वार मुक्ती तत्वता इच्छेल सेवून राहिले. ऐसे सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत. ऐसा तो नरदेह विख्यात काय म्हणून निवर्णावा. या नरदेहाचे आधारे नाना साधनेंचे द्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. या नरदेहेचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे. अहंता सांडूनी स्वनांदे सुखी झाले. नरदेही येऊनी सकळ उद्धार गती पावू केवळ. ऐसे संशयाचे मूळ खंडून गेले, पशुदेही नाही गती. ऐसे सर्वत्र बोलती म्हणून या नरदेहाची प्राप्ती परलोकाची. संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी तत्वज्ञानी योग्याभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी षडदर्शनी तापसी नरदेहेची जाहले. म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहांमध्ये वरिष्ठ. जयेची ने चुकी अरिष्ट ये मयातनेचे. नरदेह हा स्वाधीन सहसा नव्हे ते पारधीन, परंतु हा परोपकारी झिजवून कीर्तिरूपे उर्वावा. अश्व वृषभ गाई म्हशी नाना पशु स्त्रिया दाशी कृपाळूपणे सोडिता त्याशी. कोणी तरी धरील ऐसे नवे नरदेह. इच्छा जाव अथवा राहो परी यास कोणी न पाहो. बंधन करू सकेना नरदेह पांगुळा असता तरी तो कार्यास न येता. अथवा थोटा जरी असता परी परोकारास नये. नरदेह अंध असला तरी तो निपटची वाया गेला. अथवा बधीर जरी असला तरी निरूपणे नाही. नरदेह असला मुका तरी घेता नये आशंका. अशक्त रोगी नासका तरी तो निकारण. नरदेह असला मूर्ख अथवा फेपऱ्या संबंधाचा दुःख तरी तो जाणावा निरर्थक निश्चयच. इतकेच नसता वेग नरदेह आणि सकल सांग. तेने धरावा परमार्थ मागे लागवेगे. सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले. ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाळी. मृतिका खनोनी घर केले ते माझेचे ऐसे दृढ कल्पियले. परी ते बहुतांशी कळले नाही तयाशी. मूषक म्हणती घरामुचे पाली म्हणती घरामुचे. मक्षिका म्हणती घरामुचे निश्चयशी. कांसन्या म्हणती घरामुचे मुंगळे म्हणती घरामुचे. मुंग्या म्हणती घरामुचे निश्चयशी. विंचू म्हणती आमुचे घर. सर्प म्हणती आमुचे घर. झुरळे म्हणती आमचे घर निश्चयशी. भ्रमर म्हणती आमुचे घर. भिंगोऱ्या म्हणती आमचे घर. आळिका म्हणती आमचे घर काष्टेमध्ये. मांजर म्हणती आमुचे घर. स्वाने म्हणती आमुचे घर. मुंगुसे म्हणती आमुचे घर निश्चयशी. पांगुळ म्हणती आमुचे घर. वाळक्या म्हणती आमुचे घर. पिसवू म्हणती आमुचे घर निश्चयशी. ढेकुण म्हणती आमचे घर. चाचण्या म्हणती आमचे घर. घुंगरुडी म्हणती आमचे घर निश्चयशी. पिसाळू म्हणती आमचे घर. गांधले म्हणती आमचे घर. सोट म्हणती आमचे घर आणि गोंभी बहुत केडे यांचा जोजार किती सांगावा विस्तार. समस्त म्हणती आमचे घर निश्चयशी. पशु म्हणती आमचे घर. दासी म्हणती आमचे घर. घरीची म्हणती आमचे घर निश्चयशी. पाहुणे म्हणती आमचे घर. मित्र म्हणती आमचे घर. ग्रामस्थ म्हणती आमचे घर निश्चयशी. तिरस्कर म्हणती आमचे घर. राजकी म्हणती आमचे घर. आग्न म्हणती आमचे घर भस्म करू. समस्त म्हणती घर माझे. हे मूर्ख म्हणे माझे माझे. शेवट जड झाले ओझे टाकीला देश. अवघी घरे भंगली गावाची पंढरी पिढयली. मग ते गृही राहिली अरण्य स्वापदे. किडा मुंगा वाळवी मूषक त्यांचेच घर हे निश्चत्मक. हे प्राणी बापुढे मूर्ख निघून गेले. ऐसी ग्रहाची स्थिती मिथ्या आली ते आत्मप्रचिती. जन्म दो दिसाशी वस्ती कोठे तरी करावी. देह म्हणावे आपुले तरी ते बहुता कारणे निर्मिले. प्राणी याची माथा घर केले वा मस्तकी भिक्षती. रोमे मुळी किडे भक्षती. खांडूक झाल्या किडे पडती. पोटामध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राणियाच्या. कीड लागे दातांशी. कीड लागे डोळ्यांशी. कीड लागली कर्णांशी आणि गोमाशा भरती. गोचिडा शुद्ध सेवेती. समवा माशात ते घुसती. पिसोळे चावून पळती अकस्मात. भोंगे गंधले चावेली. गोबी जळवा अशुद्ध घेती. विंचू सर्पदंश करती. कानडे पुरुषी जन्मुनी देह पळाले. ते अकस्मात व्याघ्रे नेले. का ते
लांडगीचेच भक्षिले बळात्कारे, मोक्षके मांजरे दंश करती, श्वाने अश्वे लोळे ताडती, रिसे मरकटे मारती, कासावीस करुणी उठरे डासुनी उचलिती, हस्ती चिरडुनी टाकीती, वृषभ टोचुनी मारती अकस्मात, तिरस्कर तडातडा तोडती, भूते झपाटुनी मारती, असो या देहाची स्थिती ऐशी असे, ऐशे शरीर बहुतांचे, मूर्ख म्हणे आमुचे, परंतु खाजे जीवाचे, तैपत्र बोलिले, देह परमार्थी लावैजे, तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी ते व्यर्थच गेले, नाना आगाधे मृत्यूपंथे, असो जे प्रापंचिक मूर्ख, ते काय जाणती परमार्थ सुख, या मूर्खाचे लक्षण काही ऐक, पुढे बोलले असे. इति श्रीदासबोधे गुरु संवादे नरदेहस्तवन निरूपण नाम समास दशक पहिला समाप्त. श्रीराम समर्थ. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. तत्सत् प्रभु रामचंद्रार्पणमस्तु.